नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषद पदभरती 2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती, ज्यामध्ये विविध संवर्ग होते। यामध्ये काही पदांच्या परीक्षा झालेल्या होत्या, काही पदांच्या परीक्षा राहिल्या होत्या, ज्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक महिला असेल, आरोग्यसेवक पुरुष 50%, आरोग्यसेवक पुरुष 40% आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकेमधील पेसाच्या परीक्षा या पदांच्या परीक्षा तुमच्या बाकी आहेत। या पदांच्या परीक्षा कधी होणार आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासोबतच सध्या कोणत्या पदांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे त्याची देखील माहिती आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील। तर बघा मित्रांनो, आजच्या तारखेमध्ये जे अपडेट आलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबतीत त्याबद्दल आपण सर्वात आधी माहिती घेऊया। तर बघा मित्रांनो, जिल्हा परिषद धाराशिव यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर कागदपत्र पडताळणीबाबत एक परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे। तर मित्रांनो, राहिलेल्या पदांचे वेळापत्रक निकाल लागायला सुरुवात झालेली आहे। ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिले होते त्यांचेही वेळापत्रक यायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केलेलं होतं त्याची माहिती कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्याबद्दल माहिती आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। या ठिकाणी पहा मित्रांनो, जिल्हा परिषद धाराशिव यांनी 3 पदासाठी माहिती प्रसिद्ध केलेली आहे। याच्यामध्ये म्हटलंय, जिल्हा परिषद धाराशिव यांचे अंतर्गत गट क संवर्गातील सरळ सेवा पदभरती 2023 कागदपत्र पडताळणीकरिता 30 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याबाबत। तुम्हाला 30 मे 2024 ला सकाळी 11 वाजता उपस्थित राहायचे। कोणत्या पदासाठी या ठिकाणी पहा, उपरोक्त विषयी जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत गट क संवर्गातील सरळ सेवा पदभरती 2023 साठी जाहिरात क्रमांक 1/2023 दिनांक 5 ऑगस्ट 2023 च्या अनुषंगाने IBPS कंपनी मार्फत तुमची परीक्षा घेण्यात आली होती। त्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाच्या ऑनलाईन परीक्षेमधील प्राप्त निकालानुसार पात्र गुणवत्ता धारक उमेदवारांची यादी या जिल्हा परिषदेच्या कार्यालय येथील संकेतस्थळावर देखील 13 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम व लघु पाटबंधारे पदासाठी जाहिरातीमध्ये नमूद विविध प्रवर्गातील रिक्त पद भरण्यासाठी प्रवर्गनिहाय कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी 14 मे 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यानुसार आता याच पदासाठी तुम्हाला 30 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता कैलासवासी यशवंतराव चव्हाण जिल्हा परिषद सभागृह धाराशिव येथे घेण्यात येणार आहे। तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठीच 30 मे 2024 ला सकाळी 11 वाजता आहे। तर तुम्ही काय करायचं आहे, आपले मूळ शैक्षणिक व इतर आवश्यक कागदपत्रे त्याच्या एक साक्षांकित प्रतीसह कागदपत्र पडताळणीसाठी 30 मे 2024 रोजी दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या तारखेमध्ये व्यवस्थितरित्या कागदपत्रे घेऊन उपस्थित राहायचं आहे। अशा पद्धतीची सूचना ही स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी जिल्हा परिषद धाराशिव यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली आहे। आता तुम्हाला तुमची कोणती कागदपत्रे सोबत घेऊन जायची आहेत साक्षांकित प्रतीसह त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। जर तुम्हाला हा PDF पाहायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा PDF देऊन देईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता। त्यानंतर बघा, आता जिल्हा परिषद धाराशिव यांनीच पुढे अजून एका पदाची माहिती दिलेली आहे, त्या पदाची माहिती पाहूया। कनिष्ठ अभियंता स्थापत्य ग्रामीण पाणीपुरवठा या पदाच्या ऑनलाईन परीक्षा मधील प्राप्त निकालानुसार पात्र गुणवत्ता धारक उमेदवारांची यादी जी आहे ती 12 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। आणि त्यानंतर तुम्हाला आता कनिष्ठ अभियंता स्थापत्य ग्रामीण पाणीपुरवठा पदासाठी जाहिरातीमध्ये नमूद विविध प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रवर्गनिहाय कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या व जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथील संकेतस्थळावर 14 मे 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती। त्याच आता पदासाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य व ग्रामीण पाणीपुरवठा या पदासाठी प्रवर्गनिहाय कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मूळ शैक्षणिक व इतर आवश्यक अभिलेख तसेच जाहिरातीमधील नमूद आवश्यक कागदपत्रांची पडताळणी 28 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता कैलासवासी यशवंतराव चव्हाण जिल्हा परिषद सभागृह धाराशिव येथे करण्यात येणार आहे। पहिल्या पदाची म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची 30 मे 2024
ला आहे आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य ग्रामीण पाणीपुरवठा या पदाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 28 मे 2024 ला सकाळी 11 वाजता कैलासवासी यशवंतराव चव्हाण याच ठिकाणी घेतली जाणार आहे। तुम्ही वेळेवर तुमची जी काही कागदपत्रे आहेत, जी काही तुमची इतर आवश्यक कागदपत्रे आहेत, अभिलेख असतील ती व्यवस्थित घेऊन तुम्ही 28 मे 2024 ला आणि 30 मे 2024 ला सकाळी 11 वाजता कैलासवासी यशवंतराव चव्हाण या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये हजर राहायचं आहे। कुठे तर धाराशिव येथे। त्यानंतर मित्रांनो आता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचा जो निकाल आहे, जी अंतिम पात्र उमेदवारांची निवड यादी जी आहे ती या ठिकाणी प्रवर्गनिहाय लावण्यात आलेली आहे। ही अशा पद्धतीचा PDF आहे आणि त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध केलेला आहे। तर हे झाले मित्रांनो आता 2 वेळापत्रक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबतीतचे आणि तिसरं म्हणजे अंतिम निवड यादी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची। त्यानंतर मित्रांनो आता इतर झेडपीची जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून शेअर केली जाईल। तर आता जे तुमचे राहिलेले पद आहेत, कंत्राटी ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक महिला असेल, आरोग्य सेवक पुरुष 50%, आरोग्य सेवक पुरुष 40% आणि पेसामधील अंगणवाडी परिविका हे पद, या पदांच्या परीक्षा कधी होणार आहे? तर या पदांच्या परीक्षेबाबत कुठल्याही जिल्हा परिषदेने अजून तरी वेळापत्रक प्रसिद्ध केलेले नाही, पण या पदांच्या परीक्षा जो आहे त्या 100% होणार आहेत। IBPS ही कंपनी ज्या विभागाच्या परीक्षा घेत होती त्या विभागाच्या परीक्षा देखील आता कंडक्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानुसार आता या पदांच्या देखील परीक्षा लवकरात लवकर तुमच्या होतील। आता आपण जर या राहिलेल्या पदांच्या परीक्षेबाबत जर अंदाजित माहिती आपण पाहिली तर एक मागे न्यूज आली होती जी की तुम्ही पाहिली असेल, मी देखील माझ्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे की तुमच्या ज्या आरोग्य सेवक ग्रामसेवकांच्या परीक्षा ज्या आहेत त्या जून नंतरचाच मुहूर्त आहे असं त्या वृत्तपत्रकामध्ये देण्यात आलेलं होतं। आपल्याला माहित असेल मित्रांनो, आचारसंहिता जी आहे ती जून मध्ये संपणार आहे आणि आचारसंहितेनंतरच तुमच्या राहिलेल्या पदांच्या परीक्षेला जून नंतरचा मुहूर्त लागेल। जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता संपेल आणि जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर तुमच्या राहिलेल्या पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध व्हायला सुरुवात होईल। सध्या तरी मी तुम्हाला एवढीच माहिती महत्त्वाची देऊ शकतो। याबद्दल इतरही अपडेट जर प्रसिद्ध झाले तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर करीन। तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत देणं अतिशय गरजेचं होतं। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।